साई दर्शन जनता अर्बन निधी व साई दर्शन जनता क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून अनेक सभासदांना आर्थिक फसवणूक करणाऱ्या शुभम देशमुख विरोधात सर्व संचालक व सभासदांनी एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल केलाय। मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील आणि समर्थक कशाळकर यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला। या तक्रारीमध्ये संचालकांनी शुभम देशमुखवर सोसायटीच्या सभासदांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे। शुभम देशमुखवर आरोप आहे की त्याने मोलमजुरी करणाऱ्या महिलांची कर्जासाठी दिलेली कागदपत्रे संचालक म्हणून वापरली आणि त्यांना न सांगता त्यांची नावे संचालक म्हणून दाखवली। या माध्यमातून सोसायटीच्या पैशांची लूट करून सभासदांची फसवणूक करण्यात आली। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात एकूण 378 तक्रारदारांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी सखोल तपास करून शुभम देशमुख विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। यावेळी मनसेचे पदाधिकारी व इतर संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।